मित्रांनो, या तासिकेत आपण घेणार आहोत समाजशास्त्र आणि व्यवसाय. तर समाजशास्त्र या विषयाचे अध्ययन केल्यामुळे रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात या दृष्टीने जर आपण विचार केला तर ती म्हणजे पदवी आणि त्यानंतरचे म्हणजे शिक्षण म्हणजे पदव्युत्तर पूर्ण केले की रोजगाराच्या संधी आपोआप मिळत नाही, तर ती संबंधित तरुणाला स्वतः शोधावी लागते. रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी स्वतःची समाजशास्त्र या विषयातील गुणवत्ता पदोपदी सिद्ध करावी लागते. म्हणजे ज्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान नसेल, स्पर्धेत टिकण्यासाठी म्हणून त्या विषयाचं ज्ञान गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. जसे की आता आपण उदाहरण जर दिले तर शिक्षकाचा व्यवसाय. समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात शिक्षकाचा व्यवसाय करण्याची संधी अन्य कोणत्याही क्षेत्रापेक्षा अधिक प्रमाणात असते. म्हणजे आपल्या देशात उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठीचे अभ्यासक्रम, सामाजिक शास्त्रांमधील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेसाठीचे अभ्यासक्रम अशा 3 स्तरावर समाजशास्त्र हा विषय शिकवला जातो. एका विभागीय स्तरावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोमध्ये असते. तसेच विद्यापीठांतर्गत सामाजिक शास्त्रांमधील पदवी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील बरीच मोठी आहे. त्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांची एकूण संख्या बरीच मोठी होते. सेवानिवृत्ती व अन्य कारणामुळे समाजशास्त्राच्या शिक्षकांची पदे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रिक्त होतात आणि ह्यासाठी म्हणून अभ्यासक्रम, समाजकार्य अभ्यासक्रम यासारख्या काही अभ्यासक्रमात समाजशास्त्र हा विषय समाविष्ट होतो. आता दुसरं आहे की संशोधनाच्या क्षेत्रातील व्यवसाय. मग पदवी परीक्षेसाठी समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये संशोधन पद्धतीशास्त्र हा विषय समाविष्ट आहे आणि समाजशास्त्र विषयाचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला संशोधन पद्धतीशास्त्राची ओळख झालेली असते. विद्यापीठ स्तरातील समाजशास्त्र विषयाच्या संशोधनात प्रकल्पात संशोधन सहाय्यक व्यवसाय करण्याची संधी विद्यार्थ्याला मिळू शकते. आधुनिक समाजातील सर्वेक्षण कार्यात रोजगार मिळवण्याची संधी समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात उत्पादनाची अधिक विक्री व्हावी किंवा ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार उत्पादित माल तयार करता यावा या हेतूने मोठमोठी व्यापारी प्रतिष्ठाने प्रादेशिक किंवा स्थानिक स्तरावर सर्वेक्षण करण्याचे कार्य करतात आणि नंतर उत्पादित वस्तूसंबंधी ग्राहकांचा पसंतीक्रम, आवडीनिवडी, त्यांच्यावर असलेला जाहिरातींचा प्रभाव इत्यादी पद्धतीची तथ्ये व्यापारी प्रतिष्ठानाला सादर करतात. म्हणजेच प्रादेशिक स्तरावर व्यापारी प्रतिष्ठानासाठी सर्वेक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्था व संघटना देखील निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे संशोधन क्षेत्रातील व्यवसाय किंवा स्वयंरोजगार प्राप्त करण्याची संधी समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. नंतर आहे प्रशासनाच्या क्षेत्रातील व्यवसाय. आधुनिक समाजात प्रशासनाच्या क्षेत्राचा झपाट्याने विस्तार झाला. समाजासंबंधीचे म्हणजे व्यक्तिव्यक्तींमधील संबंधाचे किंवा आंतरक्रियेसंबंधीचे ज्ञान हे प्रशासनातील काही पदांचा कार्यभार व्यवस्थित सांभाळण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा निरीक्षक किंवा व्यवस्थापक, समाज कल्याण अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, प्रसिद्धी अधिकारी, लोकसंपर्क अधिकारी इत्यादी. थोडक्यात प्रशासनातील काही पदाधिकाऱ्यांना विभिन्न प्रकारच्या समाज घटकांना हाताळण्याचे कार्य सातत्याने करावे लागते. त्यामुळे हे कार्य सुव्यवस्थितरित्या करण्यासाठी समाजासंबंधीचे ज्ञान उपयुक्त ठरते. नंतर आहे सल्लागार क्षेत्रातील व्यवसाय. महानगरांमधील काही स्वयंसेवी संस्थांनी कुटुंब सल्लागार हे पद नव्याने निर्माण केले. सार्वजनिक आरोग्य, वृद्धांचे प्रश्न, समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न इत्यादी क्षेत्रात सामाजिक धोरण ठरविण्यासाठी संबंधितांना समाजशास्त्राचा अभ्यासक हा तज्ज्ञ म्हणून सहाय्य करू शकतो. म्हणजेच की अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी सल्लागार क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. अनेकांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसेच विविध प्रकारचे ताणतणाव दूर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची निकड निर्माण होते आणि त्यामुळे समाजशास्त्र विषयात तज्ज्ञ असणाऱ्यांना सल्लागार क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी अधिक प्रमाणात मिळण्याची शक्यता असते.